काळजावर अपमानाचे घाव सोसून भीम महासागर झाला. मित्रांनो, इतिहास केवळ राजा महाराजांचा नसतो, तर इतिहास असतो संघर्षाचा, अपमानाचा आणि त्या अपमानाचे रूपांतर विजयात करणाऱ्या महापुरुषांचा. आज आपण अशा एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत, जेव्हा जगातली सर्वोच्च पदवी घेऊन एक महामानव मुंबईच्या हायकोर्टात शिरला, पण तिथल्या भिंतींनाही जातीचा वास येत होता. तो दिवस होता बाबासाहेबांच्या वकिलीचा पहिला दिवस. अंगात काळा कोट, डोळ्यात विद्वत्तेची चमक आणि मनात समाजाला न्याय देण्याची जिद्द. बाबासाहेब कोर्टाच्या हॉलमध्ये शिरले. अचानक तिथे एक विचित्र शांतता पसरली. ज्याला आपण खामोशी म्हणतो, ती आदराची नव्हती, तर ती तिरस्काराची होती. मी बघा, हा महार जातीचा मुलगा आता आपल्या बरोबरीने काळा कोट घालून केस लढणार. बाबासाहेब बसण्यासाठी जागा शोधत होते, पण तिथल्या उच्चवर्णीय वकिलांनी आपल्या खुर्च्यांवर पाय ठेवले, बॅगा ठेवल्या, पण या बॅरिस्टरला जागा दिली नाही. तेवढ्यात एक गर्विष्ठ वकील पुढे आला आणि उपहासाने हसत म्हणाला, गर्विष्ठ वकील, अरे बॅरिस्टर, तुम्ही तर एवढे शिकलेले आहात. तुम्हाला आमच्यासोबत बसण्याची काय गरज? तुम्ही तर बाहेर एखादे पोतडं टाकून बसलात, तरी तुमचं दुकान चालेल. लोक तुमच्याकडेच येतील. हा अपमान कोणत्याही सामान्य माणसाला तोडून टाकला असता. पण समोर भीमराव आंबेडकर होते. ते सागराप्रमाणे गंभीर होते. त्यांनी रागाचा घोट गिळला आणि अत्यंत नम्रपणे त्या वकिलाकडे पाहून स्मितहास्य केले. बाबासाहेब, आपण अगदी बरोबर बोलत आहात. ज्ञानाला जागेची गरज नसते. बाबासाहेब कोर्टाबाहेर एका कोपऱ्यात आपली छोटीशी जागा साफ करत आहेत आणि तिथेच आपले दप्तर मांडत आहेत. काळ पुढे सरकला. बाबासाहेब तिथेच बसून छोट्या मोठ्या केसेस लढू लागले. त्या शहरात एक अतिशय श्रीमंत शेठ राहत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा हत्येच्या खोट्या आरोपात अडकला होता. खालच्या कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. नामांकित वकिलांनी हात टेकले होते. शेठची पत्नी रडत, आता आपल्या मुलाला कोणीच वाचवू शकत नाही का? शेठ धावत बाबासाहेबांकडे येतात. बाबासाहेब जमिनीवर बसून फाईल वाचत आहेत. निवेदक, कोणीतरी शेठला सुचवले, त्या कोपऱ्यात बसणाऱ्या बॅरिस्टरकडे जा. त्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता आहे. शेठ धावत आले. बाबासाहेबांनी ती फाईल हातात घेतली. ज्या बुद्धिमत्तेचा अपमान वकिलांनी केला होता, तीच बुद्धिमत्ता आता एका निष्पाप मुलाचा जीव वाचवणार होती. दृश्य, हायकोर्टात बाबासाहेबांचे युक्तिवाद समोर तेच वकील थक्क होऊन बघत आहेत. बाबासाहेबांनी अशा काही कलमांचा आणि पुराव्यांचा वापर केला की न्यायाधीशांना आपली खात्री पटली. ज्या मुलाला फाशी होणार होती तो सन्मानाने निर्दोष सुटला. निवेदक, ज्यांनी पोतं टाकून बसायचा सल्ला दिला, त्यांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने केले. मित्रांनो, अपमान हा शेवट नसतो, तर ती यशाची पहिली पायरी असते. हेच बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिले. शेवटचा संदेश, जर तुम्हाला ही ऐतिहासिक कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय भीम लिहायला विसरू नका. वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा.